नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे आणि अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आज पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून घ्यायचे आहे, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळ्या योजना असतील, जॉबशी रिलेटेड अपडेट असेल, सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर पहा, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या 84,000 लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींनी एका कुटुंबामध्ये 3 ते 4 फॉर्म भरलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींच्या आता एकापेक्षा अधिक म्हणजेच 2 पेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणी आता 84 लाडक्या बहिणी आहेत, 84,000, आणि या लाडक्या बहिणी आता अपात्र होणार आहेत। आता या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या नाहीत, कसे तपासायचं, संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत। व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर पहा, काही महिलांना 2 महिने किंवा 3 महिन्यांपासून योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे आणि त्या महिलांनी त्याबाबतची कारणे सांगण्यात आलेली आहेत, हे देखील आपण पाहूयात। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे तो थांबवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील 65 वर्षांवरील 1,33,000 लाडक्या बहिणींचे अर्ज तपासण्यात आलेले आहेत। म्हणजेच 65 वर्षांवरील 1,33,000 अर्ज त्यांच्या निर्देशांकामध्ये आलेले आहेत। त्याचबरोबर एकाच घरात 2 पेक्षा अधिक लाभार्थी असलेले 4,09,072 असे अर्ज तपासण्यात आलेले आहेत आणि यामध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त असताना देखील लाडक्या बहिणीचा जो योजनेचा लाभ आहे त्या लाभ घेणाऱ्या 40,228 महिला यांना आता अपात्र करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। म्हणजे या लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्यात आलेलं आहे। एकाच कुटुंबातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांना लाभ घेतलेला म्हणून तपासामध्ये 84,709 लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्यात आलेलं आहे। संदर्भातील माहिती शासनाला देण्यात आलेली आहे। 65 वर्षांवरील लाभार्थी महिलांनी खोटी कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ घेतलेला आहे, असं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे की काही महिलांना 2 महिने किंवा 3 महिन्यापासून योजनेचा लाभ मिळाला नाही आहे। यात देखील महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचे अर्ज केलेले आहेत, एका कुटुंबात 2 किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज केलेले आहेत, अशा लाडक्या बहिणींना मागचे 2 किंवा 3 महिन्याचे पैसे आलेले नाहीत। ते महिलांनी समजून जावं की तुमचा अर्ज या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे। मराठवाड्यातील बोगस लाडक्या बहिणींचे पोलखोल 1,25,000 लाभार्थींचे लाभ थांबवण्याची शिफारस करण्यात आली आहे। तर पहा लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर यातले असाल, तुम्हाला जर 2 ते 3 महिने पैसे आले नसतील तर कॉमेंट करून सांगा का आले नाही, काय प्रश्न असेल, तुमच्या कुटुंबातील एकूण किती फॉर्म भरले होते, सर्व माहिती आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू। 65 वर्षांवरील असून 40,000 महिला अपात्र करण्याची शिफारस या ठिकाणी केलेली आहे। एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी घेणाऱ्या 84,000 महिलांना यामध्ये दणका बसलेला आहे, म्हणजेच लाभ थांबवण्यात आलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्यंतरी शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांकडून एक सर्वे करण्यात आलेला होता आणि यामध्ये त्यांना 2 टास्क देण्यात आले होते। त्यांना काही माहिती देण्यात आलेली होती, त्यामध्ये 65 वर्षांवरील काही महिला असतील लाभ घेतला असल्याची माहिती आली होती। त्यानंतर त्याचबरोबर एका घरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक लाभार्थी असेल तर लाभ घेतले असेल तर त्याचा सर्वे देखील अंगणवाडी सेविकांना यांना करायला सांगितलेला होता। त्यापेक्षा तर पहा, यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर 1.25 महिना ही तपासणी अंगणवाडीची सेविकांची जी आहे ती चालू होती आणि त्यानंतर हा डाटा शासनाला पाठवला गेला आणि त्यामध्ये मराठवाड्यातील
8 जिल्ह्यांमधील 65 वर्षापेक्षा जास्त महिला ज्या असून त्यातील 65 वर्षापेक्षा कमी असल्याचं देखील म्हणजे ज्या महिला 65 वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांनी त्यांचे वय कमी करून दाखवून 40,000 महिलांनी असा लाभ घेतल्याचे समोर आलेलं आहे. आणि तर एकाच घरांमध्ये 2 पेक्षा अधिक महिला देखील यामध्ये समावेश आहे. त्यांची संख्या 80,000 पेक्षा जास्त आढळल्याने मराठवाड्यात जवळपास 1,25,000 लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ आता बंद करावा अशा प्रकारची शिफारस शासनाकडे करण्यात आलेली आहे. प्रत्येकाचा डाटा सबमिट केल्यानंतर आलेला आहे. यावरती शासनाचा काय निर्णय घेतला जाईल हे समोर येणार आहे. आलेल्या आकडेवारीनुसार लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी एकाच घरातील 2 किंवा त्यापेक्षा अधिक जे अर्ज तपासले आहेत त्यांची संख्या 4 लाखापुढे एवढी होती. तर 65 वयावरील संख्या किती? 1 लाख संख्या ही होती. 65 वयावरील तपासणी 50% ज्या महिला आहेत त्या 65 वयावरील आढळून आलेल्या आहेत आणि त्यांनी देखील यामध्ये लाभ घेतल्याचं आढळून आलेलं आहे. कुटुंबात जास्त लाभ घेणाऱ्या महिला ह्या 25% असल्याचे समोर आलेलं आहे. शासन याबाबतचा काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं आता लक्ष लागून राहिलं आहे. म्हणजे तुमचा जर लाडक्या बहिणीचा आत्ता हप्ता आलेला आहे तो तुम्हाला सुरळीत चालू राहणार आहे. त्यामध्ये कोणताही थांबवण्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींना सलग 2 ते 3 महिने झाले पैसे आलेले नाही आहे त्या लाडक्या बहिणींना आता पैसे येणे बंद होणार आहेत. कारण त्यांनी एका कुटुंबामध्ये 2 ते 3 अर्ज भरलेले आहेत आणि ते चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत. त्यामुळे त्यांचे या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत. तर त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पैसे आले की नाही ते देखील तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या नावानुसार कॉमेंट करा. तर चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम.